पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा आणि आपला मुलगा आई वडिलांचं नाव रोशन करत असेल तर त्यांचाही सन्मान मंचावरती होणं उचित आहे. म्हणून मी मानाच्या करंडकच्या आयोजकांचं भरपूर कौतुक करतो. त्यापूर्वी फक्त एकच प्रश्न योगेश, मॅच कशी होती आणि 30 धावा या किती महत्त्वाच्या होत्या? फार महत्त्वाच्या होत्या 30 धावा, कारण की इथे मागासपासून सकाळपासून आम्ही मॅचेस बघतोय तर रन जास्त होत नव्हत्या. 30-40 वगैरे झाले तरी पण विनिंग टार्गेट होतं आणि त्यामुळे मी असं ठरवलं की आपण जास्तीत जास्त 45च्या वरती न्यायचा प्रयत्न करूया. तरी पण त्याच्यामध्ये एक ओव्हर जरा थोडीशी आम्हाला पाहिजे तशी आली नाही, नाहीतर तो 60पर्यंत गेला असता. पण आमच्याकडे बॉलर छान चांगले आहेत जे आता या करंट मॅचेसमध्ये चांगलं करतात, त्यामुळे आम्ही जिंकलो शकलो. काय वाटतं तुम्हाला मानाचं करंडक? मानाचा करंडक म्हणजे एक नंबर वाटते आणि ती जी साडी वगैरे दिली ती फार भारी आहे. आणि महाराज आपले आहेत आणि तुम्ही जे पाहुणे पण जे बोलले, जे गड संवर्धन करणारे, त्यांच्या महाराजांच्या कृपेने त्यांच्याकडे अजून बरंच काही कार्य होऊ दे गड्यांच्या बाबतीत, आणि अशी मी आशा करतो. आणि 2 शब्द बोलू. शुभेच्छा असतील मान्यवरांचे, आम्ही मनपूर्वक आभार मानतो. अजून एक बक्षीस आहे. यस, गॉगल देखील भेट दिला जाईल मॅन ऑफ द मॅचच्या निमित्तानं. तर इथेच थांबूया मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशनमध्ये. आणि अजून आहे एक जिंकलेली त्यांनी मॅच, योगेश पवार जरूर आपल्यासाठी गाणं गातील आणि मी पाहुण्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. इथेच जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जाण्याच्या अगोदर सन्मान्य समीरजी धुमाळ महाराष्ट्र राज्य गडकिल्ले संवर्धन समितीचे उपाध्यक्ष आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. आणि विशेष म्हणजे ते आपले सर्वांचे लाडके पाहुणे आहेत आणि त्यामुळं आपल्या लाडक्या पाहुण्यांचा वाढदिवस साजरा करणं हे आपल्यासाठी निश्चित आनंदाची पर्वणी आहे. मी विनंती करेल पाहुण्यांना, केक कापून आपण हा वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत. प्रभू शिवरायांच्या चरणी जरूर आपण प्रार्थना करूया की त्यांनी हातात घेतलेलं काम हे पूर्ण होऊ द्या आणि निश्चित प्रकारे महाराष्ट्रातील आपलं सांस्कृतिक ऐतिहासिक वैभव असलेले गडकिल्ले हे पुन्हा एकदा नव्यानं त्यांचं संवर्धन होऊ द्या. वाढदिवसाचं गाणं आपण प्ले करूया. समीरजी धुमाळ सरांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा देऊया. समीरजी, झेप अशी घ्या की पक्षांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, कर्तृत्वाच्या अग्निबाणानं ध्येयाचं गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल. आमच्या DD स्पोर्ट्सच्या वतीनं, मानाच्या करंडकच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा आहेत. DJ ऑपरेटर, आपण एक छानसं म्युझिक प्ले करा. मॅच सुरू राहील, वाढदिवस सुरू राहील, मॅच पण सुरू राहील. आपले लाडके दाजी समीरजी धुमाळ सरांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा आहेत. त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील मनाप्रमाणे. त्यांच्या आयुष्यात सगळे काही घडेल आणि गड किल्ले संवर्धनाचं काम निश्चित पूर्ण होईल. सर्वांकडून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या समोर जोडले जात आहेत. प्रवीण गायकवाड सर, स्वागत करतो. तर धन्यवाद आदरणीय नरेश ढोमे सर. खूप महत्त्वाची मॅच, प्री क्वार्टर फायनल पूर्वीची लढत आपण पाहतोय. स्वर्गीय अंकुशदादा पाटील श्री 11 टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. हमराज मृत्युंजय अर्थात OV11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि या स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 6 धावा. षटक क्रमांक चालू आहे ते पहिलं षटक. एक्सप्रेस बॉल, वेगवान चेंडू, काय वेगवान चेंडू होता, निर्धाव स्वरूपाचा अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अगदी आपण पाहतोय. हर्ष सांगळे यांच्या माध्यमातून आपल्याला जी पाहायला मिळते, फक्त 6 धावा या पहिल्या षटकात खर्च केल्यात. 18 चेंडूंचा झटपट खेळ आहे आणि पहिल्या षटकात फक्त 6 धावा हर्ष यांनी ज्या खर्च केला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. प्रेक्षक दिवसभराच्या सत्रात मोठ्या संख्येनं मात्र उपस्थित आहेत. DD स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक, प्रत्येकाचा मान सन्मान करणारी क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. चला, विनंती आहे की फक्त आता एकत्र येऊ नका. यानंतर ही मॅच आणि आणखीन एक मॅच आपल्याला पार पाडायची. थोडंसं सहकार्य करा खेळाडूंना विनंती असेल. ओव्हर क्रमांक 2 पाहायचंय की कुणाच्या हातामध्ये हे दुसरं षटक सोपवलं जात आहे.
पहिले षटक. चला घाई करा, विनंती आहे. वेळ खूप कमी आहे त्यामुळे घाई करा, विनंती आहे. षटक क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. अमोल गवारे मॅन फ्रॉम खडकवासला हे षटक क्रमांक 2 घेऊन येताना अगदी आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती वासिक एक अष्टपैलू खेळाडू म्हणून महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार मोठं नाव खऱ्या अर्थानं कमवले. आज रबर बॉल क्रिकेट देखील प्रभावी खेळत असताना वासिक स्ट्राईक एंड वरती उभा आहे. उसळी घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. पाहायचं एक पंच काय इशारा करणार आहेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. तिसरे पंच त्या ठिकाणी मात्र निर्णय कळवतील. सर्व प्रेक्षक क्रिकेट रसिक यांचं आम्ही मनापासून डीडी स्पोर्ट्सच्या वतीनं मानाच्या करंडकामध्ये हार्दिक स्वागत करतो. दिवसभराच्या सत्रात अनेक प्रेक्षक या सामन्यांच्या निमित्तानं उपस्थित आहेत. फेअर डिलिव्हरी खेळपट्टीवरती चेंडू होता, अर्थात वाईट बॉल असेल. त्या ठिकाणी या पंचांचा निर्णय व्हाईट बॉल आणि स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेळना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना, 7 बोले तो सत्ता. आज सत्ता गाजवायची हा इरादा, हा निश्चय, हा प्रयत्न प्रत्येकाचा नक्की जो असेल. महेश नानगुडे सद्यस्थितीला क्रिकेट विश्वात धुमाकूळ घालणारं हे नाव पूल केलाय. चेंडू लागते आपण पाहतोय जाईल फ्लॅट बॅटेड सिक्सर महेश नानगुडेच्या बॅटमधून. टोटल वरती नजर टाकली तर धावा 13 आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. 13 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. पळून काढली होती 14 धावा असतील. वाईड +1 पहिल्या चेंडूवरती नक्कीच जे आल्या होत्या. 3 ओव्हरची मॅच आहे. महेश नानगुडे प्रभावित करतोय पुन्हा एकदा. महेश नानगुडे यावेळेला काय घडणार. झेल टिपला जातो आहे आणि महेश नानगुडे परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. महत्वाची विकेट दुसऱ्या षटकामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. रोहित खरात अगदी आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेतली गेली आहे. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 15 धावा. प्रत्येक मॅच रोमांचक झाली आहे, रंगतदार झाली आहे, अटीतटीची झाली आहे. प्रेक्षकांची अपेक्षा असेल उर्वरित 2 सामने देखील रोमांचक व्हावेत. वासिक अगदी आपण पाहतोय जलवा पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. वासिकच्या बॅटमधून षटकार.
शून्यावरती जीवनदान मिळालं होतं वासिक 1 लाख, परंतु पहा आता बॅट तळपताना पाहायला मिळते. उंचीचा वापर, ताकदीचा वापर पुरेपूर करतोय, उंच पुरा खेळाडू आहे आणि त्या ठिकाणी मात्र चांगले फटके सजवताना पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला फटका खेळलाय, दुसऱ्या धावेसाठी फलावे अगदी आपण पाहतोय. चपळाई पाहायला मिळते, फेकी पोहोचली यष्टीरक्षकाच्या हातात. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय टोटल वरती नजर टाकली तर 23 धाबा स्कोर कार्ड वरती. शैलेश निवंगुने अगदी आपण पाहतोय यष्टांच्या पाठीमाग. ओव्हर क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ. धाबा स्कोर कार्ड वरती 23 आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक महत्वाची मॅच मानाचा करंडक 2025 मधली. यावेळेला अगदी आपण पाहतोय अवे फ्रॉम बॉडी अगदी आपण पाहतोय निर्णय तिसऱ्या पंचांकडे वाईट साठी अगदी आपण पाहतोय. तिसरे पंच त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होताना आपल्याला पाहायला मिळतील. धाबा 23. पाहूया निर्णय राखीव आहे. तिसरे पंच अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी या निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. वैभव कातोरे सर अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत काम करत असताना निर्णय काही वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा, काहीच झालं नाही, मॅच चालू करा. निर्णय पंच पोहोचवतील आपल्यापर्यंत. फेअर डिलिव्हरी. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा 23 आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक संपतायत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 12 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी संपलाय आणि आता अंतिम षटक दरम्यान मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. कुलदीप दायबर अगदी आपण पाहतोय या अंतिम षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला रोहित, दुसऱ्या बाजूला वासिक. अंतिम षटक 12 चेंडूमध्ये 23 आल्यात. एक चांगली धावसंख्या उभारली आहे 2 षटकामध्ये. पाहिजे हे शेवटचं आणि अंतिम षटक असणार आहे. कितपत स्कोर कार्ड उभं केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. दर्शक मोठ्या संख्येनं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दिग्गज आजच आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर देखील उर्वरित 2 दिवस ही स्पर्धा असणार आहे. 3 दिवसीय या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. कुलदीप धायवर यावेळेला अगदी आपण पाहतोय पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट बॉल असेल, एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. टोटल वरती नजर टाकली तर धाव फलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ते 24 वरती. अंतिम षटक मार्गस्थ. रोहित बलदंड शरीरयष्टी आणि एक आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि या अगदी आपण पाहतो एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू प्रस्तुत केलाय मैदानाच्या आतमध्ये. टोटल वरती नजर टाकली सांघिक धावसंख्या 24 आपल्याला पाहायला मिळते. कुलदीप धायबर मोठा अनुभव या खेळाडूकडे देखील आहे. यावेळेला डाऊन द ग्राउंड शतरक्षक चेंडूवरती सिंगल कंप्लीट केली आहे. एक धाव पूर्ण केली जाते. धाव फलक 25 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं अंतिम षटक आहे त्यामुळे आक्रमकता, स्फोटकता, दाहकता या गोष्टींना फार मोठं महत्व राहील. सिंगल घेतली गेली आहे. कुलदीप चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू वाईड, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू चांगलं कमबॅक केलंय कुलदीप धायबर यांनी. टोटल वरती 10 अगदी नजर टाकली तर धावा 25 आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज नाही तो फिर कल कभी नाही. जे करायचंय ते आजच करायचंय आणि प्रत्येकानं स्वप्न पाहिलं असेल आजची क्वार्टर फायनल आपल्या नावावरती करायची. यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेला प्रचंड मोठं आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार वजनदार धडाकेबाज षटकार. एक जीवनदानांचा इतिहास आपण नेहमीच पाहिलाय. अमोल गावारे यांनी मात्र शून्यावरती झेल सोडला होता वासिक यांचा आणि त्यानंतर तोडफोड करताना पाहायला मिळतोय वासिक शेख. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टोटल वरती नजर टाकली तर 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय या फाईन लेगच्या दिशेला त्या ठिकाणी
चेंडू पोहोचताना पाहायला मिळतोय, सिंगल कंप्लीट केली जाईल, फेकी पोहोचतीये कुलदीपच्या हातामध्ये, तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 32 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ आहे. सगळ्यांना प्रतीक्षा लागली खुल्या गटातून आज कोण बाजी मारणार. मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा झटपट खेळ, 18 चेंडूंचा झटपट खेळ. स्वर्गीय अंकुश दादा पाटील श्री 11 आणि हमराज ओवी 11 पुणे या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला हा संघर्षमय मुकाबला क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेला पुन्हा एकदा आक्रमण केलंय. शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. कुलदीप शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी करतो. एक षटकार निश्चित खेळला, परंतु त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक कुलदीप धायबरचं आपल्याला पाहायला मिळते. कुलदीप पुन्हा एकदा समोर आहे. वासिक चांगला खेळ साकारलाय या सामन्यात. वासिक यांनी यावेळेला लॉफ्टेड ड्राइव्ह, शतरक्षक चेंडू पासून दूर, परंतु काय झेल झालाय, जबरदस्त झेल. शतरक्षक त्या ठिकाणी होता महेश शिंदे. ललित त्या ठिकाणी मात्र हा झेल पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय झेल झालाय, अतिशय दूरवरती जाऊन हा झेल कंप्लीट केलाय. आणि अगदी आपण पाहतोय टोटल वरती नजर टाकली तर आता 33 बनवल्या गेल्यात आणि 34 धावांचं लक्ष त्या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा अगदी आपण पाहतोय ज्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मानाचा करंडक, एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा, परंतु भविष्यात येणाऱ्या 20, 21 आणि 22 ऑगस्ट रोजी आमदार चषक संपन्न होणार आहे. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हॅलो 104व्या जयंती निमित्त अगदी आपण पाहतोय राज्यस्तरीय पावसाळी क्रिकेटची स्पर्धा. फक्त वेळ वाचवा, मॅच चालू करून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. सर्वांना विनंती आहे, मॅच फक्त लवकर चालू करून घ्या. चला घाई करा, विनंती आहे. सगळ्या खेळाडूंना सूचना आहेत. डीडी स्पोर्ट आयोजित मानाचा करंडक आणि आज आपल्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आज आपण बबलू पाटील सरांना खेळताना पाहिलं. थोडीशी इंजरी झाली, पण बबलू पाटील सरांचा खेळ पाहण्यासाठी जे प्रेक्षक आले थोडेसे नाराज झाले, पण बबलू पाटील नेहमीच मानाच्या करंडक स्पर्धेसाठी आपल्यासोबत जोडले जातात. या स्पर्धेवरती खूप प्रेम आहे. कसं वाटलं बबलू पाटील सर या स्पर्धेमध्ये खेळताना? स्पर्धेसाठी सांगायचं म्हणजे असं काही पिंटू भाऊनी आणि त्यांच्या टीमने काही ठेवलेलंच नाही आहे. मानाचं करंडक म्हणलं की आपल्या रबर बॉलची जी टुर्नामेंट असते ते आपल्या पुण्याचा वर्ल्ड कपच असतो तो. आणि सगळे प्लेयर, आता मुंबईचे प्लेयरसुद्धा एवढं कुठं खेळायला येत नाही, पण ह्या मानाच्या करंडकला खेळायला येतात. म्हणजे खूप मोठी टुर्नामेंट आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की माझा खेळ बघण्यासाठी, माझा खेळ पावसात होतच नाही कधीच, मलाच माहिती आहे. आणि पब्लिक नाराज झालं, बरोबर आहे सर. मी स्वतः खूप नाराज झालो आहे, कारण माझं पण बोट फ्रॅक्चर झालेलं आहे. आणि हे ग्राउंड ज्यावेळेस मला वाटतं बंटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तो गाडीवरचा, म्हणजे तो एवढ्या जणांनी पाहिला. आणि म्हणजे आम्ही मॅचला चाललो होतो त्या दिवशी तो व्हिडिओ बघितला. हे जे ग्राउंड होतं मानाचं करंडक, ही टुर्नामेंट येणारे म्हणल्यावरच लोकांना उत्सुकता असते, प्लेयर लोकांना, की खेळायची. आणि एवढे मोठे मोठे टीम इथं खेळायला आल्या म्हणजे ह्या टुर्नामेंटमध्ये काहीतरी खूप मोठं आहे, त्याच्यामुळे ते खेळायला आले आहेत. अहो सर, ते बंटीचा व्हिडिओ म्हणजे बंटीने व्हिडिओच तसा बनवलेला आहे आणि त्याला ज्यांनी साथ दिली आहे ते पण तसेच होते. सर खरं तर पाहिलं तर प्रेक्षक नाराज जरी झाले असतील तरी खऱ्या अर्थाने या डीडी स्पोर्टचे सर्व खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, आमचे हिरो बबलू पाटील सरच आहेत. बबलू पाटील सर, मनापासून धन्यवाद. या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळात आणि या स्पर्धेत प्रेम केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. चला मॅच चालू करा, मॅच चालू करा, विनंती आहे. टाइम कमी आहे आपल्याकडं. तर जशी मॅच चालू होईल पुन्हा एकदा खेड तालुक्याचा एक सुमधुर आवाज उत्तम सावंत सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, स्वागत असेल. आणखीन एक खुश खबर आहे. येत्या 20, 21, 22 ऑगस्टला आमदार चषक ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीच्या निमित्तानं
भव्य राज्यस्तरीय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2025 प्रथम क्रमांकाला 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 50,000, तृतीय क्रमांकाला 30,000 ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे आयोजक श्री तुषारजी पाटील, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे शहर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला येईल. या स्पर्धेचे संयोजक आहेत अफजलजी, सादिकजी, नवाजी. यांच्याकडे आपण या स्पर्धेत नावनोंदणी करू शकता. आणि यामध्ये जे काय हाफ राहणार आहे त्यामध्ये लोकल हाफ पुणे सिटी, वन हाफ पुणे सिटी एरिया वाईज, वन हाफ ओपन आणि नॉकआउट फॉर्मॅट मॅचेस राहणार आहेत. याची सर्व क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांनी आणि टीमच्या कॅप्टननी नोंद घ्यावी. ज्यांना एंट्री करायची त्यांनी आवर्जून त्या स्पर्धेत आपला नावनोंदणी करा आणि त्याही स्पर्धेचा आनंद घ्या. मॅचला होती सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज करण घनसोलकरचा पहिला चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडं सवसळते पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न मनोज साठेचा. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं मैदान उघडतायत. 33 बनवल्या गेल्या. 34 धावांचा पाठलाग आपण पाहिलं तर सुरू आहे. 18 चेंडू बनवायचे 34 आणि बॅटिंगसाठी महेश शिंदे आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर ललित मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ललितनं अतिशय सुंदर झेल आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या चेंडूवरती कुलदीप धायबर यांच्या गोलंदाजीवरती टिपला. आणि खरं तर मॅचचा टर्निंग पॉईंट क्षण तो आपल्याला पाहायला मिळाला. कारण का जर तिथे चौकार आला असतं तर टार्गेट वाढलं असतं. परंतु 34चं टार्गेट घेऊन आघाडीची जोडी धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली. महेश शिंदे आपण पाहते इन ॲक्शन. नौकरातीचा एक तेजपुंज तडाखेबंद फलंदाज म्हणून ज्याची प्रचंड मोठी ख्याती सातत्यानं पुणे जिल्ह्यात राहिलेल्या आहेत. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिलेला आहे आणि तोच बॅटिंगसाठी आपण पाहतोय. तर समोर रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासात ज्या गोलंदाजानं सातत्यानं आपल्या गोलंदाजीची धार दाखवली तो गोलंदाज करण घनसोलकर. परफेक्ट यॉर्कर होता. ऑप्शनच्या बाहेर फटका तिथे चेंडू टाकला आणि त्यावरती एक जोरदार फटका आपण पाहतो. महेश शिंदेच्या बॅटमधून बॉल जातोय सीमा पार. चेंडू मात्र येईल सीमारेषेच्या पलीकडे. दोन चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे टाकले गेले. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड होती धावा इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत 5 धावा. पहिलं षटक मैदान ते सुरू आहेत. महेश शिंदेची फलंदाजी पाहण्यासाठी क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांनी गर्दी केली. ऑल इंडिया ओपन हाफ देखील आपण पाहतोय. ओपन हाफमध्ये देखील आज अनेक तारे सितारे पाहायला मिळाले. मुंबई परिसरातील खेळाडू आपण पाहिले, रायगडचे खेळाडू पाहिले, ठाणे परिसरातील खेळाडू आपण पाहिले, पुण्यनगरीतील खेळाडू आपण पाहिले, संगमनेर तालुक्यातील खेळाडू पाहिले. विविध तालुक्यातून ग्रामीण भागातून देखील खेळाडूंना रबर बॉल क्रिकेटमध्ये डीडी स्पोर्ट प्रेझेंट मानाचा करंडक 2025 या स्पर्धेत खेळताना आपण पाहिलं. आजचा पहिला दिवस आहे. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. यावेळेचा चेंडूचा अक्रॉस बॅट खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि चेंडू देखील आपण पाहिलं तर तिथे अडला गेलाय. तोपर्यंत काही धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावफलकोती बनवल्या जात आहेत. 3 चेंडू 7 धावा. क्वार्टर फायनलची मॅच यानंतर लगेच होणार आहे. त्यामुळे कॅप्टनने विनंती आहे जशी मॅच संपेल दोन्ही संघांचे कॅप्टन लगेच टॉससाठी यायचे. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिले तर विकेट किपर ऋषिकेश चोरे सरांच्या हातामध्ये विसवला जातोय. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. 4 चेंडू आपण पाहिले ते टाकले गेले आणि धावफलकोती 7 धावा त्या मात्र बनवल्या गेल्या. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी देखील आपण पाहतोय. 4 चेंडू 7. गोलंदाजीच्या मार्कवरती करण घनसोलकरला आपण पाहतोय. याही गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीची प्रचिती आजच्या दिवसभरामध्ये दिलेली आहे. फुल टॉस इंडोता बॅट होती. मिडल केला अलॉंग द कार्पेट जमिनीच्या समांतर ऑन साइड मिड विकेटला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. फेकी सुरेख बॅकअप चांगला आहे आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलकोती 8 धावा त्या मात्र धावफलकोती आहेत. 2 बलाढ्य संघांची पडली गाठ. कोण कोणावरती करते मात आणि कोण कोणाची लावते वाट. विजेता संघ क्वार्टर फायनलची मॅच खेळेल. यानंतर त्या टीमचा सामना असेल. मागील मॅच मधील विजेता संघ आतुर आहे, उत्सुक आहे. त्या टीमच्या विरुद्ध कोणता संघ खेळेल ते देखील आपण पाहणार आहोत. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर स्विंग होतोय. वळण घेणारा चेंडू आपण पाहिलं तर ऋषिकेश चोरे यांच्या हातामध्ये विसवला जातोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. व्हाईट बॉलसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतलाय. रिव्ह्यूचा वापर केलाय. थर्ड अंपायर चेक करतायत. तोपर्यंत
तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. करणची गोलंदाजी अतिशय कमालीची आपण पाहिली. जरी काही धावा आल्या, एक चौकार आला, परंतु धावा रोखून देखील ठेवला. डॉट बॉल देखील त्यांना मैदानी केले आणि प्रतिस्पर्धी संघाला 34 धावांचं जे काही टार्गेट सेट केलेलं आहे त्यापासून रोखण्याचा प्रयत्न पहिल्याच षटकात करण घोणसलकरचा आपण इथे मैदानी पाहिलाय. टेक्नॉलॉजीचा वापर केला ते डंपायर चेक करतात. तिसऱ्या पंचांकडे इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू मैदानात त्या षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या 8, विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. डीडी स्पोर्ट्स प्रेझेंट मानाचा करंडक 2025 मानाच्या आणि या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अनेक क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आज मनमुरादपणे आनंद घेताना रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा पाहायला मिळाले. आजचा पहिला दिवस, उद्या दुसरा दिवस आणि परवा या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस देखील आपण पाहणार आहोत. क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतो. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल समीर जगताप वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन 12 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. षटक क्रमांक 2 करण्यासाठी समीर जगतापचा पहिला चेंडू. यावेळचा चेंडूचा फटका देखील आपण पाहिलं तर खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जाईल आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण केलं आहे. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर वाढ होते. स्कोर कार्ड होते देखील आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. दहा धावा धावपल होत आहेत. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी आपण पाहतोय समीर जगताप. दहा धावा धावपल होत आहे. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. विनंती एकच आहे, वेळ वाचवा. यानंतर क्वार्टर फायनलची मॅच आजच होणार आहे. शॉर्ट पिच चेंडूचा टप्पा पडल्यानंतर पाठीमागे जातोय. विकेट किपर अडवतात. चेंडू आपण पाहिलं तर ऋषिकेश चोरे सरांच्या हातामध्ये विसवला जातोय. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमचं DRS संपलेला आहे. या डावात त्यांना मिळणार नाही. यावेळचा चेंडूचा फटका खेळलाय. उसळणाऱ्या चेंडूला फक्त दिशा दिली आणि त्यावरती एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न परंतु तिथे नकार आहे. बॅकअप सुरेख आहे. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्येत वाढ होती. षटक क्रमांक 2 मैदान सुरू असताना 11 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. 9 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज आपण पाहतोय. अंकुशदादा स्वर्गीय अंकुशदादा पाटील अर्थातच श्री 11 संघाला विजयासाठी बनवायच्या 9 चेंडू 23 धावा. टीमची संख्या 11. एक विकेट न गमवता पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप. षटक क्रमांक 2 समीर जगताप. यावेळचा चेंडूचा फटका तर खेळलाय. बिग हिट, बिग ब्लास्ट. चेंडू सीमा पार. 6 रन, षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोती आकडे बदलत आहेत आणि धावसंख्येत वाढ होते. धावपल कोती 17 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 8 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 17 धावा. 10 चेंडूत बनवल्या गेल्यात 17. 8 चेंडूत बनवायच्यात 17. 17 कोणत्या टीमला असेल खतरा. डुवाडायची मॅच. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही. एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल मैदान ती घेतल्या. ते पंच अक्षय निर्मळ सर कळवतात 22च्या रूपानं. एक अतिरिक्त अवांतर धावे. ते स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्या 18. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 16 धावा. महत्वपूर्ण चेंडू असेल या षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू 16. एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकात मॅच बनेल. यावेळचा चेंडूचा अक्रॉस दी बॅट न फटका आणि तिथे झेल सुटलाय. कॅच ड्रॉप. एक सोपं जीवनदान देखील आपण पाहिलं तर दिले. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि चुका 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 आणि चुका होताना पाहायला मिळत आहेत. बॅकअपला क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतोय. ओमकार गायकवाडला आपण त्या ठिकाणी पाहतोय. धावा मिळत आहेत 2. धावसंख्येत होते वाढ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 20. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज विजयासाठी. चला विनंती आहे थोडं स्पीडअप करा. थोडी घाई करा. अंपायर सर सूचना करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सूचना करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर लगेच क्वार्टर फायनल सुरू होणार आहे.
6 चेंडू आणि 14 धावांची गरज. शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाज येतोय निहाल तुस्समद अर्थात टुन्नू, मॅन फ्रॉम देहू रोड मावळ पुणे. आणि खरं तर महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळलेला निहाल तुस्समद आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. शेवटच्या षटकात त्याला रोखायच्या धावा, शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. देहू रोड मावळच्या मैदानात आणखीन एक रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. 15 ऑगस्ट 2025 ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये आझादी चषक 2025 या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आहे. प्रथम क्रमांकाला 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 30,000. या स्पर्धेत देखील तालुका निय गटातून आणि ओपन गटातून काही संघ अजूनही बाकी आहे. ज्या ज्या टीमला त्या स्पर्धेत आपल्या संघाची नावनोंदणी करायची त्यांना विनंती, आपण संपर्क करा. संभाजीभाऊ तेऊरकर, उमेशजी नायडू, साजिदजी तांबोळे यांच्याकडे. आझादी चषक 2025 ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 14 धावा. सामना रंगलाय. मानाचा करंडक 2025, प्रतिष्ठेची लढाई, अस्तित्वाची लढाई. विजेता संघ खेळ क्वार्टर फायनल, परंतु कोणता संघ ते देखील मैदानी पाहायचे. निहाल तुस्समद टुन्नू पहिला चेंडू होता, भन्नाट वेगाने टाकला चेंडू. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवलाय. अचूकता होती, योग्यता होती आणि खरं तर गती देखील पाहायला मिळाली निहाल तुस्समदकडनं. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 14 धावा. पलीकडे जो लहान मुलगा आहे त्याला विनंती आहे मैदानाच्या बाहेर या. 5 चेंडू 14. अखूट टप्प्याचा चेंडू होता, फटका तर खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहतोय टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे देखील मागणी केली जाते, तर अंपायर चेक करतील. रनआउटसाठी देखील आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर मागणी केली जाते. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसरे पंच चेक करतायत रनआउटसाठी, ओके, हाईटसाठी चेक करतायत तिसरे पंच. अंपायर सिरिव आहे वासिक, अंपायर सिरिव, अंपायर कॉल स्क्वेअर लेग पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे, त्यामुळे चेक करतायत. तर अंपायर वैभव कातोरे सर त्या ठिकाणी चेक करतायत. काय निर्णय येतोय ते देखील आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड संघाला. ओव्ही 11 आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. एकत्र येऊ नका, गोळा होऊ नका. जसा पंचांचा निर्णय येईल तसा तुम्हाला सांगितला जाईल, त्यामुळे विनंती आहे की थोडं सहकार्य करा. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉल आणि फलंदाज रनआउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर रनआउट असेल. चला न्यू बॅटर पटपट चला मैदानावरती. आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्या सगळ्या खेळाडूंना विनंती, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लगेच मॅच सुरू होते. सामना थांबला जाणार नाही, कारण का क्वार्टर फायनलची मॅच यानंतर होणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज विजयासाठी. शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावा देखील आपण पाहिले तर विजयासाठी बनवायच्या. 2 गडी बाद 33, 3 षटक कंप्लीट झालेले आहेत. हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे संघानं 33 बनवल्या. 34चा पाठलाग सुरू आहे आणि प्रतिस्पर्धी स्वर्गीय अंकुशदादा पाटील 11 अर्थात श्री 11 या संघानं बनवल्यात 1 गडी बाद 21 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 13 धावा. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहे. 13 रन टू विन 5 बॉल. 5 चेंडू 13. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. एक रोमहर्षक रंगतदार सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज विजयासाठी. शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावा. चला विनंती आहे थोडं स्पीडअप करा. अंपायर सर सूचना करा.
क्षेत्ररक्षण करणारी टीम आयोजकांच्या सूचना येतात, वेळ वाचवा. भरपूर वेळ तुम्ही घेताय कारण का त्यानंतर शेवटची मॅच आजच होणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना आजच खेळवला जाणार आहे. यावेळचा चेंडूचा फटका खेळलाय उंच पुरा हवेत आणि थेट कॉमेंट्री बॉक्सच्या समोर दे घुमा के षटकार 6 धावा. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या 27, शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. 7 रन टू विन 4 बॉल, 4 चेंडू 7 धावा. मॅच रोमर्षक, मॅच रंगतदार, जबरदस्त तडाखा आपण पाहतोय. आलेल्या पहिल्या चेंडूवरती इथे मैदानावरती बॅटर मयूर कारंडेच्या बॅटमधून षटकार मैदान ते खेळला गेलाय. विनिक स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर आपल्या समोर आहे. 4 चेंडू 7 मयूर कारंडे. नौकरतीचा फलंदाज समोर मिस्टर MPL निहाल तुस्साम टुन्नू. यावेळचा चेंडू होता बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही. एकदा पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी सुरू आहे. फेकी तर केली जाते परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिथे मात्र नकार कळवलाय. एकच धाव येते, स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या 1 धावेने पुढे जाईल. 1 गडी बाद 28, शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. 6 रन टू विन 3 बॉल, 3 चेंडू 6. कोणता संघ मात्र बाची मारेल ते देखील आपण पाहणार आहोत. श्री 11 की OV 11. 3 चेंडू 6 धावा, 3 चेंडू आणि 6 धावा. मॅच रोमर्षक, मॅच रंगतदार, सगळ्यांच्या उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकणार आणि कोण खेळणार क्वार्टर फायनलचा सामना. चला विनंती आहे, वेळ वाचवा. 3 चेंडू आणि 6 धावा. शेवटचे 3 चेंडू निहाल तुस्सामच्या बॅटिंगसाठी स्ट्राईकवरती फलंदाज सज्ज आहे ललित. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. 1 गडी बाद 28 धावसंख्या. 34चा पाठलाग सुरू आहे. निहाल तुस्साम टुन्नू एका बाजूला ललित. 3 चेंडू 6. यावेळचा चेंडू होता पाठीमागे जातोय, अडवण्याचा प्रयत्न सुरू होता तोपर्यंत एक सिंगल येते आणि विजयाचं समीकरण पुन्हा एकदा बदलले. 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 5 धावा. कंपल्सरी चेसिंग मॅच आहे. 2 चेंडूत 5 धावा या तुम्हाला बनवाव्याच लागतील. टुवाडायचा सामना, करूया अमरोची मॅच आपण पाहतोय. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर द्यावा लागेल. 2 चेंडू 5 बनवावे लागतील किंवा 2 चेंडूत 5 रोखाव्या लागतील. यावेळचा चेंडू होता पाठीमागे तर गेलाय आणि चेंडूनं सामना संपवलाय. मयूर कारंडेच्या बॅटमधून येतोय षटकार 6 धावा. कॅप्टन विनंती आहे लगेचच्या टॉस साठी. प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन आलेत त्यामुळे स्वर्गीय अंकुशदादा पाटील 11 अर्थात श्री 11चे कॅप्टन आपण लगेचच आपण टॉस करतोय आणि सामन्याला इथे आपण सुरुवात करतोय. 6:30 वाजून गेलेला आहे त्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉस आपण करतोय. टॉस संपन्न झाल्यानंतर लगेच आपण मॅच सुरू करणार आहोत. हॅलो, मयूर बाबा पासलकर शिवप्रताप मंडळाचे सभासद मयूर बाबा पासलकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस 2 ओव्हरचा सामना. डीडी स्पोर्ट्स इथं कॉल आणि डीडी स्पोर्ट्स टॉस जिंकलाय तो बॅटिंग करण्याचा निर्णय संविधान योगेश सरकार गायत्री लोन संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः